भोंदू खरात प्रकरणात फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय असं शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणत होते. त्यांनी असं देखील वक्तव्य केलं की एकूण 40 ते 39 आमदार होते ज्यांनी खरातची भेट घेतली, मग फक्त मलाच का टार्गेट करताय. आता राऊतांनी तर म्हटलं, जर तुम्ही म्हणताय की एकूण 40 आमदार होते मग त्यांची नावे घ्या, येऊ दे लिस्ट समोर, महाराष्ट्रालाही कळू दे कोण आहेत ते 40 आमदार ज्यांना खरातला भेटायची गरज भासत होती. एकूणच कालपर्यंत हे असे सगळे आरोप प्रत्यारोप आणि राजकारण सुरू होतं. आता सध्या या प्रकरणात याच भोंदू खरातची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे आर्थिक लागेबंदे कुणासोबत आहेत याची SIT मार्फत माहिती काढली जाते आणि रुपाली चाकणकर यांना देखील चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याचं माध्यमे सांगतात. अजून देखील अशी देखील माहिती आहे की चाकणकर या चौकशीसाठी जाणार नाहीयेत असं सूत्रांच्या माध्यमातून अजून एक ही माहिती जी आहे, बातमी जी आहे ती सध्या चालवली जाते. मात्र आता केसरकरांनी म्हटलंय की 40 आमदार होते जे या खरातला भेटायला जात होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या नेत्यावरती आरोप झालेत आणि यावेळी शिंदेच्या शिवसेनेची महिला नेता टार्गेट करण्यात आलेली आहे की त्या देखील खरातला भेटायला जात होत्या. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोरे गेले 5 ते 6 वर्ष अशोक खरात याच्याकडे जात होत्या असं धक्कादायक विधान तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेलं आहे. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोरे अनेक गोष्टींवर बोलतात, आता अशोक खरातवर का बोलत नाहीयेत म्हणून त्या खरातकडे जात होत्या का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि एकूणच त्या भेटायला जात होत्या, त्यांचे चांगले संबंध अशोक खरात सोबत होते म्हणूनच ते गप्प आहेत असं देखील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणतायत. देसाईंनी हे सगळं पुण्यात पत्रकार परिषद घेत नीलम गोरे यांच्यावरती हे धक्कादायक आरोप केलेले आहेत. त्यामुळे त्यांचे नेमके काय आरोप आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, नीलम गोरे या अशोक खरातला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. कोरोनापूर्वी त्यांनी खरातची भेट घेतली होती. एवढंच नव्हे तर खरातने नीलम गोरेंचं भविष्य सांगितलं होतं. आमदारकीसाठी गोरे या खरातला भेटल्या असा आरोप देसाई यांनी केलाय. कदाचित गोरे यांना खरातच्या काळ्या कारवायांची माहिती नसेल, कारनाम्यांची माहिती नसेल, पण आता अनेक महिलांनी खरातची गैरकृत्य सांगितल्यानंतर गोरे यांनी खरात विरोधात आवाज का उठवला नाही, आपल्या भेटीची माहिती त्यांनी का दिली नाही असा सवाल देसाई यांनी विचारला. याविषयी अशोक खरात हा गोरे यांना पाथर्डी येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये भेटायला देखील आला होता. आणि अजून एक धक्कादायक आरोप देसाई यांनी केलाय की तो तिथे तुम्हाला भेटण्यास का आला होता, तुमच्यात आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का आणखी काही आहे, हे सगळ्या गोष्टी समोर यायला हव्यात असं तृप्ती देसाई म्हणतात. देसाई म्हणतात हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते. त्यात सर्वात महत्वाचा चेहरा होता तो म्हणजे नीलमताई गोरेंचा. कारण नीलमताई गोरेंना आपण पाहिलंय, अगदी छोटी प्रकरणं असली तरी त्याबद्दल ते प्रेस नोट काढतात, त्यावर जाहीरपणे बोलतात. पण आता अख्खं अधिवेशन झालं, तिथे त्या उपसभापती म्हणून आहेत. महिलांच्या लैंगिक शोषण मुद्दा आला की नीलमताई या पीडितेला भेटायला जातात, पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. तेजस्विनी सातपुते या महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करतायत. तरीही एक महिला नेता म्हणून जबाबदारीचं पद त्यांच्याकडे असताना खरात प्रकरणात नीलम गोरे आतापर्यंत काहीच का बोलत नाही असा प्रश्न विचारला जातो. आता देसाई यांना ही माहिती कुणी दिली असा प्रश्न उपस्थित होतोय. तर यावर स्वतः देसाई यांनी सांगताना म्हटलंय की अशोक खरात यांना भेटायला नीलम गोरे यांच्यासोबत अजून एक व्यक्ती जात होता, त्यानेच माझी एक भेट घेतली पुण्यामध्ये येऊन आणि त्यांनी मला या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे आणि वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणेन असा दावा ही तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. नीलम गोरे यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. रुपाली चाकणकरांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोरे यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता तृप्ती देसाईंनी केलेली आहे. देसाई यांचं म्हणणं आहे आमदारकी आणि मंत्री पदासाठी गोरे अनेक वेळा खरातला भेटल्या आणि गोरे गेले 7 ते 8 वर्षांपासून अशोक खरातला ओळखतायत. नीलम गोरे यांचा अशोक खरात यांच्याशी काही आर्थिक देवाण आहे का याबाबत SITने चौकशी केली पाहिजे असं आता देसाईंचं म्हणणं आहे. पण मंडळी, आता देसाई यांनी आरोप केलाय की नीलमताई गोरे हे ओळखत होत्या खरात यांना आणि ते यावरती खूप वेळ गप्प राहिलेले आहेत.
मात्र प्राईम टाइमला देखील काही प्रश्न पडलेत. पहिला प्रश्न, देसाई यांच्या आरोपांनुसार जर गोरे खरंच खरातला जाणून होते आणि ते भेटायला गेले होते आणि आमदारकी आणि मंत्रिमंडळाची मागणी त्यांनी केली असेल, म्हणजे एवढे मोठे कनेक्शन खरातचे आहेत का ज्याचा प्रभाव मंत्रिमंडळापर्यंत पाडता येत आहेत, आणि मग तो कनेक्शन कोणता आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर देसाई यांनी स्वतःच म्हटलंय की नीलम गोरे यांना खरात प्रकरण 7 ते 8 वर्षांपासून माहित होतं आणि देसाई यांना हे प्रकरण गोरे त्यांच्या बरोबरच्या एका व्यक्तीने सांगितलेलं आहे, मग हे देसाई यांना कधी सांगण्यात आलं, आणि त्यांना जर हे आधीच माहित होतं मग ते किती महिने यावरती स्वतः देसाई गप्प होत्या. तृप्ती देसाई यांना खरात प्रकरण आधीच माहित होतं. या अगोदर देखील तृप्ती देसाई यांनी सांगितलंय की 5 मार्च 2026 रोजी रात्री त्यांच्याकडे एक जण पेनड्राईव्ह घेऊन आलेला, त्यात खरातने महिलांवर केलेल्या लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ होते त्यामध्ये, आणि खरात प्रकरण त्याच्या बऱ्याच दिवसानंतर मग समोर आलं होतं. म्हणजे 5 मार्च 2026 तो पेनड्राईव्ह आला, त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील अगोदर आरोप केलेला की तृप्ती देसाईंकडे हे महत्वाचे व्हिडिओ पुरावे आधीच होते. मग त्यांनी सेटलमेंट करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय का? त्यामुळे पुन्हा एकदा गोरे यांचं प्रकरण बाहेर काढताना या व्यक्तीने, जे गोरे यांच्या बरोबर व्यक्ती होता, जसं देसाईंचा दावा आहे की त्या व्यक्तीने मला येऊन सांगितलं, मग हा व्यक्ती तुम्हाला कधी भेटला होता, हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे त्यांना देखील हे प्रकरण किती अगोदरपासून माहित होतं, हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.